राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डीआर आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. काल 8 ऑगस्ट पासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडला, तर काही ठिकाणी बऱ्याचशा काही भाग आहे ज्या भागामध्ये अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना आज 9 ऑगस्ट दुपारी 3च्या नंतर त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधला जो काही परिसर आहे त्याच्यातल्या पैठण असेल किंवा गंगापूर असेल या भागामध्ये हा पाऊस आज सुरुवात होईल. तसंच हा पाऊस या आठवड्यामध्ये काही भागामध्ये सततधार स्वरूपाचा पडणार आहे. त्या ठिकाणी या पावसामुळे बहुतांश ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आता पिकांचं नुकसानही होऊ शकतं. अशा पद्धतीचा हा पाऊस आपल्याकडे पडणार आहे. पावसाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. 8 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत मागेही मी सांगितलं होतं की आपल्याकडे पाऊस पडणार आहे आणि त्या अनुषंगानं हा 8 तारखेला काही ठिकाणी, 9 तारखेला काही ठिकाणी, 10 तारखेला काही ठिकाणी, 11 तारखेला काही ठिकाणी असा पद्धतीचा पडेल. असा समज होऊ नये की सर्वदूरच एकच टाइमामध्ये पडणार आहे, परंतु हा पाऊस येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्वदूर सर्वव्यापी अशा पद्धतीचा हा पाऊस पडणार आहे. यामध्ये सर्वात जास्त पाऊस जर असेल तर तो लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये होणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर असेल, येलदरी असेल, सेलू असेल, मानवत असेल, पाथरी असेल, गंगाखेड असेल, पूर्णा या भागामध्ये, सोनपेठ, पालम या भागामध्ये हा पाऊस फार जोरदार पडणार आहे 11 तारखेला. तसंच हा पाऊस लातूरचा जो जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये शिरूर, अनंतपाळ असेल, निलंगा असेल, औसा असेल या भागामध्ये या पावसाची तीव्रता 11 तारखेला सर्वात जास्त राहणार आहे. नांदेड जिल्ह्यामधला जो काही भोकर असेल, देगलूर असेल, नरसी नायगाव असेल, कंधार असेल या भागामध्ये हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा पडेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं की वसमत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु त्यांना सांगतो 10 आणि 11 तारखेला वसमत या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तसंच अहिल्यानगर, बीड, गेवराई, परळी या जो काही भाग आहे या भागामध्ये 10 आणि 11 तारखेला जोरदार पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये हा पाऊस राहील. परंतु हा पाऊस जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे, सांगली, सातारा, कराड, त्याच्यानंतर नाशिकचा जो काही भाग आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी सुद्धा हा पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे. खानदेश विभागामध्ये पाऊसाचं प्रमाण कमी आहे, परंतु खानदेशमध्ये 10 आणि 11 तारखेला जसं की चाळीसगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, यावल असेल, अमळनेर असेल, रावेर असेल, शहादा असेल या ठिकाणी 11 तारखेला हा जोरदार पाऊस होईल. पूर्व विभागाचा जो काही विदर्भ आहे या भागामध्ये यवतमाळ, अमरावती, आर्वी, मोर्शी, वरुड, आष्टी या परिसरामध्ये मात्र जोरदार पाऊस 11 आणि 15 तारखेला होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य की या आठवड्यामध्ये आपल्याकडे सर्वदूर हा पाऊस पडणार आहे. तेव्हा काही ठिकाणी या पावसाने नुकसानही होणार आहे. त्या नुकसानीमध्ये जसे की मेहकरचा जो काही पूर्व भाग आहे या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस यापूर्वी झाला आणि आताही या पावसामुळे मेहकरचा जो काही भाग आहे, मेहकर असेल, वाशिम असेल, त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना या नुकसानीला समोर जावं लागत आहे. तसंच हा पाऊस बुलढाणा, मेहकर, लोणार सरोवर, वाशिम, मलकापूर या परिसरामध्ये हा पाऊस सततधार स्वरूपाचा येणाऱ्या उद्या 12 तारखेपर्यंत राहणार आहे. मलकापूर या परिसरामध्ये, मलकापूर तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाचा अत्यंत अल्प प्रमाणामध्ये आहे. तो पाऊस आज संध्याकाळी 7च्या नंतर मात्र या ठिकाणी जोरदार होणार आहे. तेव्हा 11 तारखेची फार महत्वाची गोष्ट आहे की इथे मेघगर्जना आणि विजाच्या गडगडाट सोबत हा पाऊस
आपल्या राज्यामध्ये सर्वदूर सर्वव्यापी होणार आहे. हा पाऊस अजूनही पुढे लांबणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, पावसाची योग्य, हवामानाचा योग्य जी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत देत आहे, तेव्हा तुम्ही हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचाल अशी अपेक्षा ठेवून हा संदेश मी इथे थांबवतो व पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकरच देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र आवर्जून करा. धन्यवाद.